महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। माऊली निकाळजे माझं नाव आहे। धर्मवीर आनंदी युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष म्हणून मी आता सध्या काम करतोय आणि सकाळपासून आम्ही त्यावेळेची जयंतीची तयारी आम्ही रात्रीपासून तयारी चालू केलेली आहे। पण आता सकाळपासून खिचडी वाटपाचा याचा त्याचा कार्यक्रम वगैरे सगळं चालू आहे। किती खिचडी वाटप केली? आम्ही 50 किलोची खिचडी वाटप केलेली आहे। किती लाभ घेतला? चालूच आहे सध्या। आता बघा पब्लिक दिसतेच आहे। किती वाजे आता 4 वाजेपर्यंत करू, 4-5 वाजेपर्यंत होईल। काय कार्यक्रम केले? तुमचं पहिलंच वर्ष आहे की? हो, 14 एप्रिल पण केली होती आणि हे पण केलं। याच्या आधी काय कार्यक्रम केले? याच्या अगोदर नाही, आता हे चालू आहे। याच्या आधी काहीच नाही, असं रॅली वगैरे होती। रॅली वगैरे कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होते? आपले पत्रकार आहेत, मानकर साहेब आहे, परत सतीश भाऊ आयरे, ते काय ना अजून कोण आमदार पालकमंत्री? नाही बाकी आमच्या लेवललाच केलं। मित्रमंडळाचं नाव सांगा। आमची बॉडीचं पूर्ण बॉडीचं नाव सांगा तुमचं। धर्मवीर आनंदी युवा फाउंडेशन हे संस्थापक मी स्वतः आणि आमचे उपाध्यक्ष गणेश अवसारे म्हणून, सचिव आहेत आपले संदीपजी गुले साहेब, कोषाध्यक्ष आमचे संतोष नाडे, बाकी सदस्य 6 जण। सामाजिक कार्यकर्ता सर्वप्रथम तर या ठिकाणी मी आज तमाम जनतेस साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि याच जयंतीचं औचित्य साधून आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिशय निर्णायक असलेल्या या सिडको चौकामध्ये धर्मवीर आनंद दिघे फाउंडेशन युवा फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं। आणि विशेष म्हणजे याच जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशनच्या वतीनं खिचडी वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेण्यात आला। एकूण 50 किलो खिचडीचा कार्यक्रम या ठिकाणी दुपारपासून सुरू आहे आणि आतापर्यंत कित्येक गरजू नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। आणि देश आणि धर्मासाठी विशेषतः या धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशनचं कामच असं असणार आहे की जिथं देवासाठी धर्मासाठी जेव्हा जेव्हा या फाउंडेशनची गरज पडेल, या कार्यकर्त्यांची गरज पडेल, त्यावेळेला तत्परतेनं हे धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशन या ठिकाणी धावून जाणार आहे। या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि या युवकांच्या आदर्श आयडॉल माऊली भाऊ निकाळजे यांच्या संस्थापक अध्यक्षतेखाली या फाउंडेशनचं या ठिकाणी हे आजचं आयोजन आहे। विशेष म्हणजे यानंतर पहिलं वर्ष आहे, यानंतर वारंवार अशा वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या आणि सामाजिक उपक्रम या फाउंडेशनच्या वतीनं राबविण्यात येणार आहे। भाऊ, मात्र समाजाचे अनेक प्रश्न आहेत, आज जयंतीनिमित्तच्या प्रश्नाला काय हात घालतात? विशेषतः आज 1 ऑगस्ट 2025 आहे। मागच्या वर्षी बरोबर 1 ऑगस्ट 2024 रोजी
माननीय सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती अबकड आरक्षण करण्याचा निर्णय हाती घेतला होता, परंतु 1 वर्ष झालं, त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुकाही झाल्या, परंतु कुठेतरी या सरकारच्या वतीनं मातंग समाजाला गाजर तर दाखवला जात नाही, अशी एक जनभावना सध्या मातंग समाजामध्ये रुजलेली आहे। तरी सुद्धा या ठिकाणी महायुती सरकार आणि शिंदे सरकार या मातंग समाजाच्या पाठीशी खंबीरपणा असल्याची जी भावना आम्हाला सरकार देतं, तर माझ्या तमाम मातंग समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी सरकारला आवाहन नव्हे तर विनंती करेल की आपण मातंग समाज अनुसूचित जाती आरक्षणाचा जो विषय आहे तो लवकरात लवकर यामध्ये तात्काळ निर्णय घेऊन याची अबकड वर्गवारी करावी। धन्यवाद।